आज काय जेवायला आदित्य नाही, मेघना नाही, त्याला उशीर झाला आज. हो ना. आणि अहो मेघना सुद्धा ना आली, संध्याकाळी काहीतरी लाईटच खाऊन घेते. हं. रात्री हो जेवल्यावर झोप येते तिला. हम्म. अभ्यास राहतो मग बाजूला. आणि ते बरोबर आहे. पोट हलकं असलं की मेंदू हलका राहतो, झोप येत नाही. आणि शेवटी अभ्यासच तो. म्हणजे आवडत्या लेखकाची कादंबरी वाचणं आणि आवडत्या विषयाचं पुस्तक वाचणं यात खूप फरक आहे ना. मला तर वाटतं जगातल्या 90% लोकांना अगदी आवडीच्या विषयाचं पुस्तकाचा अभ्यास करायचा म्हटलं ना की झोप येत असणार. हो ना. नाही, अशी माणसं फार कमी. ते अतिशय किचकट अभ्यासाचं पुस्तक कादंबरी सारखं वाचतायत. अर्थात अशीच माणसं पुढे शास्त्रज्ञ बिस्त्रज्ञ होतात म्हणा. त्यांचं त्यांनाच माहिती रे बाबा. नाही पण असो, अर्धपोटी राहून मेघना अभ्यास करते ना, हेही नसे थोडं की. हो. आणि मी सांगितलं हो तिला, निकाल लागला ना की तुझ्या योग्य अशी नोकरी बघ अगोदर. नाही तेवढ्या शिक्षणाचा उपयोग काय? डॉक्टरकीची डिग्री घ्यायची आणि शेवटी काय, लग्न झाल्यावर रांदावाडा उष्टी काढा. हे मात्र मला अजिबात आवडत नाही हो. हो, त्यापेक्षा रीतसर पाकशास्त्राचं शिक्षण घ्यावं ना. बरं, चित्राचं काय काय करायचं तिचं? काय करायचं आता? नोकरी शोधते ती आता. नाही म्हणजे आदित्यशी बोलणं झालंय तिचं, त्याला सांगितलंय तिनं त्याच जागेवर पुन्हा नोकरी मिळते का बघ म्हणून. मी काय म्हणते, तुम्ही जरा बोला ना आदित्यशी. नाही म्हणजे त्याच्याच ऑफिसमध्ये नोकरी मिळाली तर उत्तम ना. मी त्याचं लक्ष राहील जरा. हा मी बोलतो आदित्यशी. बर. बसा बसा चिरंजीव, बसा थोडा वेळ बापाजवळ. बघा, बापरे, चेहरा एकदम चिवित्र झालाय तुझा. कोणा स्वतःवर का इतर कोणावर? जाऊ दे रे, सोडून दे. जगात सगळ्या प्रकारची माणसं असतात, आपण काही करू शकत नाही. हो. तुला तो प्रसिद्ध विचार माहितीये का? विचार ना, कोणता ते? कोणता? नाही, मला कळतंय तुझं लक्ष नाहीये माझ्या बोलण्याकडे, पण बोल रे थोडा वेळ माझ्याशी. अरे कधी कधी विषयांतर पण बरं असतं विचार करताना. कोंडी एकदम फुटते. हा तर विचार आहे. तत्वज्ञ म्हणतो, जगात ज्या गोष्टी बदलू शकतात त्या बदलण्याची मला शक्ती दे. ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्या कुठल्या हे समजून घेण्याची मला हुशारी दे. आणि कुठल्या गोष्टी बदलू शकतात आणि कुठल्या गोष्टी बदलू शकत नाहीत हे कळण्याची मला बुद्धी दे. कधी कधी काय होतं, जे कधीच बदलू शकणार नाहीत अशा लोकांचा स्वभाव बदलण्यासाठी आपण खूप आटापिटा करतो. तिथेच सगळा गोळ होतो. काय आहे, ज्या गोष्टी करता येत आहेत त्या करायला, आणि ज्या करता येत नाहीये ते सोडून द्यायला शिकलं पाहिजे. तुझ्यासारख्या तरुण मुलाला मी हे सांगणं म्हणजे माझीच हुशारी जरा कमी पडते असं आहे खरं तर. नाही, कारण कधी कधी तरुण मुलांना अशी अजब मॅच्युरिटी दाखवून जातात. पण तरी बाप म्हणून सांगताय, त्रास करून घेऊ नकोस. जरा असा तटस्थ होऊन सगळ्या गोष्टींकडे पहा. तुला नेमकं काय बोचतंय ते मला कळत नाहीये, पण हा उपाय करून बघ, पडतोच लागू. अरे बबड्या, आल्या आल्या नानामृत पाजलं ना तुला मी. आणि हो, दुसरा विषय तुझ्याशी बोलायचा होता, म्हणजे चित्राच्या नोकरीबद्दल. संजीवनी मला म्हणत होती की ती नोकरीसाठी प्रयत्न करते. आम्हाला दोघांनाही असं वाटतं की तुझ्याच ऑफिसमध्ये तो जॉब तिला परत मिळाला तर बरं होईल. तर जरा पाहशील का? हो, मग लवकरात लवकर प्रयत्न कर. काय अशा सिच्युएशन मध्ये तिला नोकरी मिळणं फार आवश्यक आहे रे. अर्थात तूही हाच विचार केला असशील ना?
हो, पण आमच्याकडे थोडं कठीण दिसतंय. आपण अशक्य तर नाहीये ना. बघ ना, प्रयत्न कर ना. अर्थात मी तुला हे सांगायला नको वेगळं. काय इतर ठिकाणांपेक्षा तुझ्याच ऑफिसमध्ये राहिली तर तुझंही लक्ष राहील ना. बाय. आमच्या ऑफिसमध्ये कठीण दिसतंय. असं खोटं बोललो मी बिनदिक्कतपणे.